भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात जिथे नो हँडशेक सारख्या घटना चर्चेत आहेत, तिथे क्रिकेटच्या मैदानाबाहेर मात्र एक अत्यंत सकारात्मक, संवेदनशील आणि प्रेरणादायी चित्र समोर आलं आहे. क्रिकेट या खेळाने पुन्हा एकदा आपली खरी ताकद दाखवून दिली आहे. देशांच्या सीमापलीकडे जाऊन माणुसकी जपण्याची ताकद. जगभरातील अनेक दिग्गज माजी क्रिकेट कर्णधारांनी एकत्र येत पाकिस्तान सरकारकडे एक महत्त्वपूर्ण आणि मानवी अपील केलं आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह 14 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांना न्याय्य, सन्मानजनक आणि मानवी वागणूक देण्याची विनंती केली आहे. हे अपील कोणत्याही राजकीय भूमिकेतून नाही, तर क्रीडा भावना आणि परस्पर आदर आणि सामायिक मानवतेच्या भावनेतून करण्यात आलं आहे. हे विशेषत्वाने नमूद करण्यात आलं आहे. सध्या इम्रान खान हे तुरुंगात असून त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक चिंताजनक अहवाल समोर येत आहेत. विशेषतः त्यांच्या दृष्टीत घट झाल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली आणि ज्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली. गेल्या 2.5 वर्षांपासून ते कैदेत असून त्यांच्या वैद्यकीय तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोपही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरच या माजी कर्णधारांनी एकत्र येत आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. हे आवाहन पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना उद्देशून करण्यात आले आहे. मात्र या सर्व स्वाक्षरीकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्यांचा उद्देश कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकणे नाही, तर केवळ एक माजी कर्णधार, एक जागतिक क्रीडा आयकॉन आणि एक माजी लोकशाही पद्धतीने निवडून आलेला नेता म्हणून इम्रान खान यांना मूलभूत मानवी हक्क मिळावेत, हीच त्यांची अपेक्षा आहे. या संदर्भात गावस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की इम्रान खान हे केवळ मैदानावरील प्रतिस्पर्धी नव्हते, तर ते अनेक वर्षांचे मित्र होते. क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्यात एक वेगळी नाळ जुळली होती. मैदानावर तीव्र स्पर्धा असली तरी त्या पलीकडे एकमेकांविषयी आदर, मैत्री कायम होती. हेच क्रिकेटचं खरं सौंदर्य. स्पर्धा असते पण द्वेष नसतो. इम्रान खान यांचा क्रिकेटमधील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आहे. 1992 साली त्यांनी पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला. हा विजय केवळ एका संघाचा विजय नव्हता, तर त्यांच्या नेतृत्व गुणांचा, जिद्दीचा आणि क्रीडा भावनेचा एक उत्कृष्ट असा नमुना होता. एक अष्टपैलू खेळाडू, करिश्माई नेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. त्यांच्या कामगिरीने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगभरातील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली होती. या माजी कर्णधारांनी आपल्या संयुक्त निवेदनात काही ठोस आणि महत्त्वाच्या मागण्याही मांडल्या आहेत. त्यांनी नमूद केलं आहे की इम्रान खान यांना त्यांच्या आरोग्य समस्यांसाठी त्यांच्या पसंतीच्या पात्र तज्ज्ञांकडून तात्काळ आणि पुरेसा वैद्यकीय उपचार मिळावा. त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सन्मानजनक आणि मानवी कैद स्थिती दिली जावी, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या नियमित भेटींचाही समावेश असावा. याशिवाय त्यांना कोणत्याही अनावश्यक विलंबाशिवाय न्याय्य आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेची संधी मिळावी, अशी ही ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या अपीलवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या दिग्गजांमध्ये ग्रेग चॅपल, ॲलन बॉर्डर, क्लाइव्ह लॉईड आणि स्टीव्ह वॉ सारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे या अपीलला जागतिक पातळीवर अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे. अलीकडेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांनीही इम्रान खान यांना सर्वोत्तम शक्य अशी वैद्यकीय सेवा देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं. त्यामुळे ही चिंता केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही, तर पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातही तीव्रतेने व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे क्रिकेट केवळ खेळ नाही, तर तो देशांना, संस्कृतींना आणि माणसांना जोडणारा एक मजबूत पूल आहे. मैदानावर सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धा संपते, पण आदर, सन्मान आणि मानवता कायम राहते. आणि हाच संदेश या सर्व दिग्गजांनी आपल्या कृतीतून दिला आहे. आजच्या या तणावपूर्ण आणि विभाजनाच्या वातावरणात या क्रिकेटपटूंनी दाखवलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी हेच सिद्ध केलं आहे की मतभेद असू शकतात, राजकीय भूमिकाही वेगळ्या असू शकतात, पण मानवता आणि क्रीडा भावना या सर्वांच्या वर आहेत. म्हणूनच नो हँडशेकच्या वातावरणातही मानवतेचा हात पुढे करणाऱ्या या क्रिकेट दिग्गजांचं कौतुक होत आहे. क्रिकेट पुन्हा एकदा सीमांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देत आहे आणि कदाचित हाच या खेळाचा सर्वात मोठा विजय आहे.